हॅलो, नमस्कार. रसिकाज कुकिंग सिक्रेट या नव्या कोऱ्या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करते. हो, नव्या कोऱ्या चॅनलवर मी पुन्हा एकदा असं बोलले कारण वर्षभरापूर्वी कुकिंग विथ रसिका हे माझं जुनं चॅनल होतं. त्यामध्ये मी सतत खमंग, चटपटीत, टेस्टी तसेच गोडाच्या सर्व रेसिपी मी आपल्याबरोबर खूप शेअर केलेल्या आहेत आणि त्या चॅनलला यशापर्यंत पोहोचण्यासाठी आपले सर्वांचे खूप मोलाचे सहकार्य लाभलेले होते. पण काही कारणास्तव आता या चॅनलवर मी माझे नवीन व्हिडिओज अपलोड करू शकत नाही आणि मला इथेच थांबवावं ते चॅनल लागलेलं आहे. पण एका वर्षभराच्या मोठ्या गॅप नंतर मी पुन्हा एका नवीन चॅनलची सुरुवात करते आहे आणि त्याचं नाव आहे रसिकाज कुकिंग सिक्रेट. आता थोड्याच दिवसात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमनही होणार आहे आणि त्याच संधीचा फायदा घेऊन गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीच्या मोदकांची रेसिपी अपलोड करत आहे. तर या पद्धतीनेच मी अनेक आपल्याबरोबर गोड, चटपटीत, तिखट, चमचमीत अशा स्वादिष्ट रेसिपी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. या आधीच्या चॅनलवर आपण मला जसं भरभरून प्रेम आणि सहकार्य केलं तशीच मी आशा करते की या चॅनलवर तुम्ही मला सहकार्य कराल आणि आजच्या व्हिडिओ नंतरही मी अशाच रुचकर, स्वादिष्ट, चमचमीत तसेच चटपटीत नवीन रेसिपी आपल्याबरोबर आपल्या चॅनलवर शेअर करत राहणार आहे. या आधीच्या चॅनलवर जसे मला तुम्ही भरभरून प्रेम आणि साथ दिली तसेच मला यशापर्यंत जाण्यासाठी सहकार्य कराल अशी मी आशा करते. चला तर मग आजच्या आपल्या गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदकांची रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण अगदी लुसलुशीत, वातड किंवा न तुटणारे, बराच वेळ मऊ राहणारे तसेच सर्वांना जमतील असे सोप्या पद्धतीत 21 ते 25 मोदकांच्या प्रमाणात उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहू. तर सुरुवातीला आपण इथे मोदकाच्या पारीची जी उकड असते ती करून घेऊयात. तर ज्यामध्ये आपल्याला उकड करायची आहे त्यामध्ये 1 कप दूध घेतलेला आहे. तर इथे मी तुम्हाला 21 मोदकांच्या प्रमाणात अचूक रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथे कुकिंग मेजरिंग कप असतात याचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर याच आकाराची एक साधी वाटी सेट करून घेतली तरी चालेल. तर 1 कप दुधामध्ये 1.5 कप पाणी मी सारख्या कपाने इथे मोजून घेतलेलं आहे आणि 1 चमचा तूप टाकलेला आहे. तर थोड्याच वेळात इथे आपल्या दूध पाण्याच्या मिश्रणाला उकळी आलेली आहे आणि लगेच गॅस स्लो करून इथे अर्धा चमचा मीठ घालून मी ढवळून घेतलेला आहे. तर 1 कप दूध आणि 1.5 कप पाणी म्हणजेच एकूण 2.5 वाटी या प्रमाणासाठी इथे मी तांदळाची पिठी 2 वाटी घेतलेली आहे. तांदूळ हे घरी स्वच्छ धुवून सुकवून बारीक दळून आणलेले आहेत आणि चाळून ही 2 वाटी तांदळाचं पीठ मी यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि चांगलं ढवळून मिक्स करून घेतलेलं आहे. तर उकड आपली छान ढवळून झाल्यानंतर आपण याला 15 सेकंदासाठी झाकून ठेवणार आहोत आणि बरोबर 15 सेकंदांनी लगेच गॅस बंद करून आपण ही उकड 10 मिनिटं अशीच बंद करून साईडला ठेवणार आहोत. चला तर तोपर्यंत आपण ओल्या खोबऱ्याचं सारण बनवून घेऊया. तर सारणासाठी 1.5 कप ओला ताजा नारळ इथे किसून घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणासाठी 1/4 कप एवढं बारीक केलेलं गूळ मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता या गूळ खोबऱ्याच्या मिश्रणामध्येच जरासा म्हणजेच साधारण 1 चमचा खसखस मी यामध्ये घालून परतून घेणार आहे. आता हे सारण छान परतून तयार होत आलं की शेवटी वरून 1 चमचा तूप घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता उकडीच्या मोदकाचं आपलं सारण इथे तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी 1/4 चमचा जायफळ पावडर आणि 1/4 चमचा वेलची पावडर घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे आणि लगेच गॅस बंद करून हे साईडला काढून घेणार आहे. चला तर उकळ होऊन आपली 10 ते 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि हाताने मळणे इतपत ती थंड एवढी आपण करून घेतलेली आहे. आता मी ती उकड एका पसरट पातेल्यामध्ये काढून घेते आहे की जेणेकरून मला ती छान अशी मऊसूत मळता येईल. तर उकड काढताना आपण
2.5 वाटी पाणी म्हणजे 1 वाटी दूध आणि 1.5 वाटी पाणी मिळून 2.5 वाटी एवढं आपण पाण्यात हे पीठ मिक्स केलेलं आहे. हे प्रमाण जे आहे ह्या 2 वाटी पिठासाठी हे परफेक्ट आहे. पण जर तुम्हाला मळताना इथे थोडी कमतरता वाटली असेल तर 1 ते 2 चमचे पाणी तुम्ही मिक्स करू शकता आणि छान असं मऊसूत पीठ मळून घेऊ शकता. इथे मी 1 ते 1.5 चमचा वरून तूप घातलेलं आहे की जेणेकरून छान पीठ जवळ व्हावं आणि आपल्याला मळताना छान मऊसूत असा गोळा बनवता येईल. आता मोदक वळण्यासाठी एका मोठ्या पेढ्या एवढं पोर्शन घेऊन ते चांगल्या हातावर मळून घ्यायचं आहे की जेणेकरून तो क्रॅक फ्री गोळा होईल आणि तुपाचा हात लावून मध्ये अंगठा ठेवून बाजूच्या 4 बोटांनी मी दाखवली आहे त्याप्रमाणे आपण पारी बनवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मी एक अंगठा मध्ये ठेवलेला आहे आणि अशा खोलगट पारीमुळे आपल्याला मोदकही सहज वळताना सोपा जातो. आता या पारीमध्ये आपण 1 ते 1.25 चमचा एवढं सारण भरून घालणार आहे आणि दाखवल्याप्रमाणे 3 बोटांच्या सहाय्याने याला घड्या म्हणजे दुमड्या करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा मी 3 बोटांच्या सहाय्याने कशा घड्या पाडून घेते आहे. या पद्धतीने मोदकाच्या घड्या घातल्या की मोदक वळल्यावर तो दिसायलाही सुबक दिसतो. सगळ्या बाजूनी घड्या घालून झाल्यानंतर याला हाताच्या सहाय्याने असा गोल गोल फिरवत घड्या जवळ आणून याचा वरचा भाग म्हणजे शेंडी आपण करतो तो भाग असा वर उचलून व्यवस्थित सील करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असा सुबक असा मोदक तयार केलेला आहे. तर इथे आपला पहिला मोदक बनवून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी इतरही मोदक बनवून घेणार आहे. याप्रमाणे आपले 14 ते 15 मोदक बनवून तयार झालेले आहेत. आता स्टीमर मध्ये तळायला 1 ते 1.5 ग्लास पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत इथे स्टीमरच्या वरच्या भांड्यामध्ये हळदीची पानं स्वच्छ धुवून कापून इथे तळाला लावून घेतलेली आहेत आणि त्यावर सर्व मोदक ठेवून घेतलेले आहेत. तर इथे स्टीमर मध्ये मोदकांच्या तळाला मी हळदीची पानं वापरलेली आहेत. यामुळे हळदीच्या पानांचा एक सुगंध आहे तो मोदकांना लागतो आणि त्यामुळे मोदक अतिशय टेस्टी लागतात. तुमच्याकडे जर हळदीची पानं नसेल तर एक साधा मलमलचा कपडा टाकला तरी चालेल किंवा केळीच्या पानांचे तुकडे टाकले तरी चालेल. नाहीतर काही वेळा स्टीमरच्या भोकांमध्ये उकडताना मोदक बसतात आणि जेव्हा काढायला जातो तेव्हा ते मोडण्याची शक्यता असते. तर इथे केशराच्या काड्याने मी मोदक सजवून घेतलेले आहेत आणि गॅसवरील उकळत्या भांड्यावर मोदकाचं भांड ठेवून 10 ते 12 मिनिटांसाठी याला मी वाफवून घेणार आहे. तर इथे 10 ते 12 मिनिटांनी आपले मऊसूत लुसलुशीत वाफाळते मोदक तयार झालेले आहेत. तर आता ही एक बॅच आपली तयार झालेली आहे. याचप्रमाणे इतरही राहिलेले मोदक मी वाफवून घेणार आहे. अतिशय सुंदर असे मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र आणि वरून केशराचा रंग आणि हळदीचा सुगंध तसेच तुम्ही पाहू शकता कुठेही न फाटलेले किंवा तुटलेले आपले सुगंधी टेस्टी मोदक असे तयार झालेले आहेत. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला आवडली ना? मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे. पण माझा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसह भेटू. तोपर्यंत बाय.